ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते की लेट आर स्क्वेअर. हे आर स्क्वेअरचा अर्थ काय होत आहे? आर स्क्वेअर म्हणजे आर टाइम्स आर. आता ऍक्च्युली मल्टिप्लिकेशन नाही करतोय आपण, काय सांगतोय की एक रिलेशन आहे जे रिअल नंबर आणि रिअल नंबरवर डिफाईन्ड आहे. रिलेशन काय? रिअल नंबर टू रिअल नंबर, म्हणजे इनपुट पण रिअल नंबर मधला असला पाहिजे, आउटपुट पण रिअल नंबर मध्ये असला पाहिजे. तर त्याने म्हटलंय की एक सेट आहे एस, ज्याच्यामध्ये 3 नंबर आहे ABC, जे ABC ऑब्विसली रिअल आहे कारण की रिअल नंबरवर डिफाईन्ड सेट आहे. हे जे इक्वेशन आहे इट शुड बी ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल x अँड y. 0 नाही पाहिजे कारण की मग ते इक्वल टू 0 होईल, राईट. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. सगळ्यात पहिले ते सगळं रिलेशन वरच जाऊ. जर तुम्हाला आठवत असेल, हा आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. सो bxy प्लस cy स्क्वेअर. इथे आम्ही सॉल्व्ह नाही करतो, मी याला ग्रेटर दॅन 0 म्हटलेलं आहे. जर सगळ्याला आपण x स्क्वेअरने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळालं? a प्लस 2b y बाय x आणि प्लस c इंटू y बाय x चा स्क्वेअर. x स्क्वेअरने डिवाइड केलं. आता ऑब्वियस आहे हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा काय असलं पाहिजे? रिअल व्हॅल्यूज असल्या पाहिजे. कशाच्या? स्ट्रेट लाईनचे. स्ट्रेट लाईन रिअल असल्या पाहिजे. रिअल असण्यासाठी कंडिशन काय? रिअल कंडिशन काय? b स्क्वेअर मायनस 4ac, की एक तर c ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे अँड डिस्क्रिमिनंट दॅट इज b स्क्वेअर 2b स्क्वेअर मायनस 4ac हा 0 पेक्षा छोटा असला पाहिजे. ही कंडिशन तुम्ही क्वाड्रॅटिकमध्ये पण शिकलेले आहात, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पण शिकलेले आहात. आता याला थोडं सिम्प्लिफाय केलं तर काय मिळालं आपल्याला बघा? 4b स्क्वेअर मायनस 4ac शुड बी लेस दॅन 0, किंवा इन शॉर्ट मध्ये 4 जर बाहेर काढला तर b स्क्वेअर मायनस ac हे कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे जर रिअल लाईन असणार तर. ओके, आणि खूप सारा सेट भेटतो. खूप सारा सेट भेटण्यासाठी रिअल लाईन असली पाहिजे. ओके, नेक्स्ट. आता पहिली कंडिशन की हे कंडिशन म्हटले ए ला चेक करा. ओके, आपल्याला b माहिती आहे, a माहिती आहे, c माहिती आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकता. b किती आहे? 7/2 चा स्क्वेअर मायनस a आहे 2, c आहे 6. सॉल्व करून बघा, हा 0 पेक्षा छोटा यायला पाहिजे, राईट. सो 49/4 मायनस लेस दॅन 0. 4 ने मल्टिप्लाय करा. 49 मायनस 48 लेस दॅन 0 होते का? पॉसिबल नाही. म्हणजे हा जो नंबर आहे हा सेट मध्ये नाही. सिंपल, एकदम सिंपल सी कंडिशन आहे. नेक्स्ट म्हटलंय ऑप्शन नंबर बी. तर ऑप्शन नंबर बी वर चेक करूया आपण. ऑप्शन नंबर बी वर काय म्हटलेलं आहे की आपल्याला म्हटलंय की हा सेटवर असेल इफ म्हटलं ऑलरेडी आहे. परत दिस कंडिशन अप्लाय करू आपण की बी स्क्वेअर मायनस a इंटू सी किती आहे? 1/12 शुड बी लेस दॅन 0. सो 1/4, राईट. 1/4 झाला. ओके, सो बी स्क्वेअर मायनस किती आहे? तर 1/4. 4 ने मल्टिप्लाय करा. पॉझिटिव्हने मल्टिप्लाय करतो तर काही प्रॉब्लेम नाही. बी स्क्वेअर मायनस 1. दोघांचा रूट घेऊन मॉड्युलस घ्या. रूट जर आपण घेतला तर 2b should be less than 1. आहे का करेक्ट? 2b should be less than 1. हे करेक्ट ऑप्शन आहे, राईट. ओके, ऑप्शन नंबर सी. एक सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दिला आणि विचारला हॅज अ युनिक सोल्युशन. आता युनिक सोल्युशन असल्याची कंडिशन काय आहे की डिटर्मिनंट शुड नॉट बी इक्वल टू 0, राईट. मला आठवत असेल, युनिक सोल्युशन साठी डिटर्मिनंट शुड नॉट बी इक्वल टू 0. तो डिटर्मिनंट काढूया ऑप्शन नंबर सी साठी. डिटर्मिनंट काय राहणार? डिटर्मिनंट ऑफ, बघून घ्या, ए बी आणि बी आणि सी. सो ए बी बी आणि सी शुड नॉट बी इक्वल टू 0. चेक करू आपण. सो ए सी मायनस बी स्क्वेअर. आता ए सी मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 0 कुठे आहे का? कुठे 0. सो इट इज नॉट इक्वल टू 0. सो डिटर्मिनंट पॉसिबल आहे, म्हणजे याला युनिक सोल्युशन आहे. डिटर्मिनंट 0 म्हणजे हॅज अ युनिक सोल्युशन. हे पण ऑप्शन करेक्ट झालं. सेम लॉजिक अप्लाय करायचं आपल्याला ऑप्शन नंबर डी वर की याला युनिक सोल्युशन आहे की चेक करायसाठी आपल्याला काय पाहिजे? ओके, इथे काहीतरी लिहितो डी ऑप्शन साठी. अगेन डिटर्मिनंट a plus 1 c plus 1 I guess b आणि b. ओके, नो प्रॉब्लेम. दिस ऑल्सो शुड नॉट बी इक्वल टू 0. चला मल्टिप्लाय करून घेऊ. सो a plus 1 इंटू c plus 1 मायनस b स्क्वेअर. चेक करूया, हा झाला ac मायनस बी स्क्वेअर. नेक्स्ट मल्टिप्लाय करा प्लस ए प्लस सी, ठीक आहे, आणि प्लस 1. बघा कुठल्याही केसमध्ये ए पॉझिटिव्ह आहे, सी पॉझिटिव्ह आहे आणि प्लस 1 ते ऑलरेडी काय नॉट इक्वल टू 0 आहे. आता कोणी म्हणेल याची जर व्हॅल्यू ए आणि सी प्लस 1 च्या बरोबर आली तर काय होईल?
तर बघा इक्वल टू न याचं कारण एक सिम्पल्स आहे, कारण की व्हॅल्यू जी आहे ए आणि सी ची व्हॅल्यू जर मी ते काढतो म्हटलं तर इथे चेक करून हे तर आपलं कंडिशन समजले की नॉट इक्वल टू 0. आता कोणी म्हणेल हे पण पॉझिटिव्ह आहे हे एक निगेटिव्ह आहे, दोघांचा जर आपण रेशो काढतो म्हटलं, दोघांचा जर आपण व्हॅल्यू काढतो म्हटलं, ही जर मायनस आली आणि ते इक्वलच्या ॲडिशनच्या बरोबर असेल तर मग 0 होईल. तसं त्यासाठी आपण इथे काय म्हटलं आहे की बी स्क्वेअर मायनस AC 0 पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ काय, बी स्क्वेअरची व्हॅल्यू AC पेक्षा काय छोटी आहे. किंवा जर याला मी उलटं लिहितो म्हटलं तर उलटं काय होणार की AC इज ग्रेटर दॅन बी स्क्वेअर. म्हणजे बी व्हॅल्यू काय तर आपल्याला काय माहिती आहे की AC ही ग्रेटर दॅन बी स्क्वेअर आहे, ते पॉझिटिव्ह झाली, त्या सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. So it is not equals to 0. So therefore it also has unique solution. म्हणजे आपण काय सांगू शकतो की हे ऑप्शन डी पण करेक्ट. अशा प्रकारे आपण ऑप्शन बी, सी आणि डी पण करेक्ट सॉल्व्ह केलेले आहे. भेटूया परत पुढच्या क्वेश्चन मध्ये. डिस्टर्बन्ससाठी सॉरी.